या ठिकाणी करुणाशील पुरस्कार याचं वितरण दिनांक शनिवार 13 तारखेला डिसेंबर शिवस्मारक सभागृह येथे संपन्न होणार. करुणाशील पुरस्काराचं यंदाचं हे 23वे वर्ष. महाराष्ट्रामध्ये अभिमानाने आरोग्य सेवेमध्ये रुग्णसेवेमध्ये काम करताना मनस्वी आनंद होत असतं, पण सातत्य टिकवणं तेवढंच महत्वाचं असतं. मला आठवतं की याची उंची आपल्याच पत्रकारी बांधवाने गेल्या 22 वर्षापासून वाढवलेली. हा पुरस्कार राज्यातला सगळ्यात आगळा आणि वेगळा पुरस्कार आहे. याच्या ज्या मुलाखती घेतल्या जात आहेत असं नाही की कोणाचं नाव आलं शिफारस केलं यांनी सांगितलं, तसं नाही. ह्याच्यात 4 महिने अगोदर आमची मुलाखती चालू असतात. प्रत्येक अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, डीन, प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्ट चेअरमन यांना पत्र दिले जातात. राज्यातल्या संपूर्ण रुग्णालय, एकूण 28 ते 29 महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, सिव्हिल सर्जनला दिले जात आहेत, जिल्हा परिषदेला दिले जात आहे. हे सगळं देत असताना त्यांच्याकडनं जे नावं येतात आम्हाला, त्या नावामधून 30-35 नावं येतात. त्याच्यातून असं नाही की पटकन द्यावं. त्याच्या अधिष्ठाताला, त्यांच्या मेंटरला फोन केलं जातं की तुमच्याकडे नावं आलेली आहेत, या तारखेला तुमच्याकडे मुलाखतीसाठी आम्ही येणार आहोत. मग ते गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, पुसद असेल, वाशिम, हिंगोली, मुंबई, सेंट जॉर्ज, जीटी आहे, असं कुठलाही नाही की त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तिथे जा. मुलाखतीमध्ये काही त्यांना प्रश्न विचारले जात आहेत, अत्यंत साधे प्रश्न. मेंटरसाठी 35 प्रश्न असतात, प्राचार्यासाठी, ट्युटरसाठी, प्रबंधकासाठी प्रश्न वेगवेगळे. जर आमच्या मुलाखत घेतल्यानंतर आमच्या प्रश्नाची उत्तरं जर त्यांनी दिली तर निश्चितच त्याचा आपण विचार करतोय, नाही तर पुढचं जातोय. कारण ह्या वेळेस आमच्याकडे नाही तर 1360 लोकांची नावं आली होती महाराष्ट्रात. त्याच्यातून फक्त आपल्याला 16 ते 18 निवडायचे होते. वेटिंगला अजून 6-7 वेटिंगला आहेत. तरी पण राज्यातल्या जे गुणवंता, ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध काम केलेले आहेत, चांगल्या प्रकारे कोविडच्या कालावधी, भूकंपाच्या कालावधी, पाण्याच्या प्रश्नात जर पुण्या मुंबईला पुन्हा पाणी झालं होतं, त्या काम केलेले आहेत. आणि विषयामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णाला, पेशंटला त्याच्या डोळ्यामध्ये सेवा करताना आई, बहीण, भाऊ हे नातं बघून ज्यांनी आपली सेवा बजावतात, अशाच परिचारिकांचा आपण हा कौतुक सोहळा